श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। आणि जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। तर आजची माहिती ही गुरुचरित्र पारायण कसं करायचं, स्वामी प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं, नियम अटी काय आहेत, कधीपासून करायचं, मध्ये जर अमावस्या आली तर काय करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर गुरुचरित्र पारायण आपण कधीपासून सुरू करायचं? स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करतो दरवर्षी। एक स्वामी प्रकट दिनाला आणि दुसरा दत्त जयंतीला, म्हणजे वर्षातून आपण 2 वेळेस मंदिरात, मठात, केंद्रात मोठ्या उत्साहामध्ये गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह ठेवतो। त्याच्यापैकी एक आत्ता 10 एप्रिलला आपला स्वामी प्रकट दिन आहे। तर त्यानिमित्ताने आपण 4 एप्रिलपासून, म्हणजेच गुरुवार येतोय त्या दिवशी, गुरुवारपासून आपण पारायणाला म्हणजे पारायण करू शकतो, पारायणाला सुरुवात करू शकतो। गुरुवार जर तुम्ही सुरुवात केली तर 7व्या दिवशी आपल्याला प्रकट दिना दिवशी आपला 7वा दिवस येतोय। तर त्या दिवशी आपण समाप्ती करायची, 7व्या दिवशीच समाप्ती केली जाते आणि 7वा दिवस हा स्वामींचा प्रकट दिन येतो, त्या दिवशी आपण समाप्ती करायची असते। 8व्या दिवशी किंवा सांगता वगैरे याची अशी काहीच करायची नाही। समाप्ती आणि सांगता एकाच दिवशी करायची, ती म्हणजे 10 एप्रिल 2024 दिवशी, स्वामींच्या प्रकट दिना दिवशी। तर गुरुचरित्र पारायण सुरू करायच्या आदल्या दिवशी आपण 4 कुत्रे आणि 1 गाईला आपण गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालतो। आपल्याला माहिती आहे, मी याच्या अगोदरही गुरुचरित्र पारायणाचा एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, पण मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई नियम वगैरे सांगा, अटी काय आहेत की जेणेकरून आम्हाला नियमपूर्वक पारायण करता येईल। तर त्यांच्यासाठी, नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की आता स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने तुम्ही हे पारायण सुरू करू शकता। तर आदल्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाईला असं 4 नैवेद्य, तुम्ही 1 गाईला खाऊ घालायचा आणि 4 कुत्र्यांना खाऊ घालायचे, असे 5 नैवेद्य करायचे गव्हाच्या पोळीचे, छोटे छोटे चांडक्या करायच्या आणि ते खाऊ घालायच्या। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा मांडणी करायची। पूजा मांडणीला काही नाही, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा, नंतर उजव्या साईडला म्हणजे स्वामींच्या उजव्या साईडला कलश ठेवायचा, नारळ ठेवायचा, त्याच्यानंतर एक पाण्याचा पेला ठेवायचा। मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवतच आहे, ते तुम्ही बघा की मांडणी कशी केलेली आहे। त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत ठेवायचं, विष्णू सहस्रनामाचं छोटंसं पुस्तक आहे ते ठेवायचं आणि दुसऱ्या पाटावरती समोर गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा, छोटीशी रांगोळी काढायची, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि वाचनाला सुरुवात करायची। तर अध्याय वाचायच्या अगोदर आपण कोणकोणत्या सेवा करायच्या असतात ते बघा। पहिले आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं असतं, त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची, त्याच्यानंतर 1 गायत्री मंत्राची करायची, नंतर गणपती अथर्व शीर्षक वाचायचं आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची। तर बघा, आता अध्यायाला सुरुवात करताना तिथे मराठीतून आपल्याला भावार्थ दिलेला आहे त्या अध्यायाचा, तर मग तो वाचायचा का की डायरेक्टली आपल्याला संस्कृतमध्ये दिलेला अध्याय तो वाचायचा? तर तुम्ही वाचताना दोन्ही वाचू शकता। जो पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करतोय त्यांनी दोन्ही वाचा, कारण का तर जो भावार्थ दिलेला आहे त्यातून तुम्हाला समजून जाईल की ह्या अध्यायामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि काय आपले दत्त महाराजांची लीला आहे, काय अनुभव आहेत ते आपल्याला मराठीतून व्यवस्थित समजेल। त्याच्यामुळे तुम्ही भावार्थ वाचा, भावार्थ वाचून तुम्ही जे संस्कृतमध्ये दिलेला अध्याय आहे तो वाचा। फक्त वाचायचं म्हणून वाचू नका, त्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे, काय लीला आहे दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या, ते समजून घ्या। तुम्ही जर असं काळजीपूर्वक एकदम मन लावून जर वाचलं ना तर नक्कीच तुम्हाला दिव्य अनुभव येणार म्हणजे येणार। तर पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर ते बघा। पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय हे पहिल्या दिवशी वाचायचे असतात,
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे असतात. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे असतात. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे असतात. आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे असतात. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे असतात. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे असतात. कारण 53 अध्यायाचा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. जुन्या ग्रंथामध्ये 52च अध्याय दिलेले होते, पण आत्ता 53व्या अध्यायामध्ये गुरुचरित्र अवतरणिकाही दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती पण वाचायची आहे. कारण गुरुचरित्र अवतरणिका ही पूर्ण आपल्या ग्रंथाचा सारांश दिलेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये काय काय आपल्याला लिहिलं आहे ते त्याचं वर्णन अवतरणिकेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे अवतरणिका ही आवर्जून वाचायची. 53 अध्याय तुम्ही पूर्ण करायचे. अशा पद्धतीने तुम्ही रोजचे अध्याय वाचू शकता. तर नियम काय पाळायचे बघा आता, हे खूप महत्त्वाचं आहे. खाण्यापिण्यापासून बाकीचे पण नियम आहेत, ते तुम्ही एकदम व्यवस्थित जर पाळले तर तुम्ही नक्की गुरुचरित्राचं पारायण व्यवस्थित करू शकता. तर काय करायचं, महिला असतील तर महिलांनी खाण्याचा नियम काय पाळायचा बघा. तर तुम्ही 7 दिवस एक धान्य खाऊ शकता. एक धान्य म्हणजे काय, जर तुम्ही पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर 7 दिवस ज्वारीचीच भाकरी खायची. जर बाजरीची खाल्ली तर तुम्ही बाजरीच खा. किंवा गव्हाचं धान्य खाल्लं म्हणजे चपाती खाल्ली तर तुम्ही 7 दिवस चपातीच खायची. असं तुम्ही 7 दिवस पाळायचं आहे. तर भाज्यांमध्ये तुम्ही काय खाऊ शकता बघा. भाज्यांमध्ये तुम्ही सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. मग काय येतं पालेभाज्यांमध्ये, मेथी खाऊ शकता, शेपू खाऊ शकता, पालक खाऊ शकता, त्याच्यानंतर बटाटा खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, गिलकी खाऊ शकता, दोडके खाऊ शकता. सगळं तुम्ही पालेभाज्या म्हणा किंवा हे काही जे मुळं आहेत ते तुम्ही सगळे खाऊ शकता. फक्त कारली खायची नाहीत, का तर कारली ही कडू आहेत, कडू वर्ज्य आहे आपल्याला खाण्याचं, त्यामुळं कारली खायची नाहीत. गोड पदार्थामध्ये तुम्ही काही खाऊ शकता. गोडमध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता. म्हणजे गूळ खाऊ शकता, साखर खाऊ शकता. त्याच्यानंतर जे काही गोड पदार्थ आहेत, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. फळांमध्ये फळं खाऊ शकता तुम्ही. म्हणजे वर्ज्य असं फक्त काय आहे तर कांदा लसूण एक वर्ज्य आहे, कडू पदार्थ एक वर्ज्य आहे, कडधान्य एक खायचे नाहीत. कडधान्यामध्ये तुम्ही काहीच खायचं नाही आहे. त्याच्यानंतर डाळी वगैरे खायच्या नाहीत. डाळ पण कोणतीच खायची नाही. शेंगदाणे पण तुम्हाला जर आता उपवास वगैरे येतात मध्ये तर तुम्ही शेंगदाणे पण खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही खाण्याचं जास्त काहीच नाही आहे. तुम्ही दही, दूध, तूप हे सर्व खाऊ शकता. आता तुम्ही म्हणताल की ताई 7 दिवस 2 टाईम कोणत्या भाज्या करायच्या किंवा काय. जर समजा तुम्ही सकाळी एकच भाजी खाल्ली, आता समजा तुम्ही भेंडीची भाजी खाल्ली आणि त्यातली जर उरली असेल तर तीच तुम्ही संध्याकाळी पण खाऊ शकता. असं काही नाही आहे. मग तुम्ही नैवेद्याला काय दाखवायचं, तुम्ही जे खाणार आहात, आता सकाळी समजा चपाती आणि भेंडीची भाजी केलेली आहे तर तुम्ही तीच नैवेद्याला दाखवायची आहे. तुम्ही जे खाणार आहात ना तेच नैवेद्याला दाखवायचं, आरती करायची आणि परत तोच नैवेद्य तुम्ही खायचा आहे. तर वाचन झाल्याच्या नंतर तुम्ही आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि जे नैवेद्याला ताट ठेवलेलं आहे तेच तुम्ही खायचं आहे. नंतर दिवसभर 7ही दिवस तुम्ही दिवसभरात 24 तास फक्त आणि फक्त स्वामींचं, दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. अशुभ असं काहीही बोलायचं नाही. जेवढं काही शुभ आहे, चांगलं आहे तेवढंच बोलायचं. नेहमी चांगला विचार करायचा, नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करा. दुसऱ्यांचं काही असं वाईट चिंतायचं नाही. जेवढं तुम्हाला पाळता येईल ना तेवढं हे 7 दिवस पाळायचं आहे. मी तर म्हणते हे 7 दिवसानंतर आयुष्यभरही असंच पाळा की जेणेकरून आपल्या हातून दुसऱ्यांचं वाईट असं काही होणार नाही, वाईट चिंतलं जाणार नाही. तर तिसरं म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य आहे. परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही. दुसऱ्यांनी शिजवलेलं किंवा दुसऱ्यांच्या हातचं अन्न कसलंच खायचं नाही. कोरडं खायचं नाही, शिजवलेलं खायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही 7 दिवस कोणाचंच. फक्त आपण घरातलं आईच्या हातचं खाऊ शकतो तेवढं खायचं. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हा खूप कडकडीत नियम असा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ब्रह्मचर्य म्हणजे काय तर ब्रह्मचर्य म्हणजे फक्त पती पत्नींमधील संबंध असं नाही, तर तुमच्या मन पण किती पवित्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मनातही असे वाईट विचार, अश्लील विचार येऊ देऊ नका, घाणेरडे विचार येऊ देऊ नका. त्याला म्हणतात की ब्रह्मचर्याचं पालन.
की हे खूप कडकडीत नियम पाळायचे आहेत. ब्रह्मचर्याचं पालन झालं, परान्न झालं, एक धान्य झालं. आणि बाकी तुम्ही झोपताना भूमिशयन करू शकता. भूमिशयन म्हणजे फरशीवरती चटई अंतरा किंवा घोंगडी अंतरा आणि त्याच्यावरती तुम्ही झोपू शकता. तुम्ही गादीवर, कॉटवर किंवा झोप्यावर तुम्हाला झोपायचं नाही किंवा बसायचं पण नाही आहे. 7 दिवस फक्त आणि फक्त तुम्ही खाली झोपू शकता. एखादी चटई अंतरायची आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. पण काहींना काय होतं, वयस्कर जर असतील आणि त्यांना खूप पारायण करायची इच्छा आहे पण ते खाली झोपू शकत नाहीत, मग अशांनी काय करायचं, तर एकावर एक तुम्ही 2-3 गोधडी टाका किंवा जास्त त्यांना असं कमरेला त्रास होणार नाही असं तुम्ही अंथरू शकता आणि मग ते पारायण करू शकता. तुम्ही खुर्चीवर बसून वगैरे पारायण केलं तरी चालतं, कारण तुमची अवस्था तशी आहे. पण जे तरुण आहेत, ज्यांना सगळं काही व्यवस्थित आहे, त्यांनी हे नियम पाळायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा जो वाचताना दिवा 7 दिवस तुमचा दिवा तेजत राहिला पाहिजे. 7 दिवस तुमचा दिवा अखंड राहिला पाहिजे. त्याच्यानंतर वाचताना अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती विझू द्यायची नाही वाचन पूर्ण होईपर्यंत. धूप लावायची आहे. अशा पद्धतीने हे छोटे छोटे नियम आहेत, ते तुम्ही जर पाळले तर तुम्हाला खरंच दिव्य अशा अनुभव या गुरुचरित्र ग्रंथातून येतात. तर रात्रीच्याला आरती झाल्याच्या नंतर झोपायच्या अगोदर तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका. रोज संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. तर विष्णू सहस्रनाम काय आहे हे सगळ्यांना माहितीच असेल, पण जर नवीन स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना माहिती नाही आहे. तुम्ही यूट्यूबला वगैरे टाकून बघा किंवा तुम्हाला गुगलवरती टाकलं तरी PDF मिळून जाईल, ते तुम्ही वाचायचं आहे. विष्णू सहस्रनाम. तर विष्णू सहस्रनाम का वाचायचं असतं, की दिवसभरात जे काही आपल्या हातून वाईट कर्म झालेली असतील किंवा वाईट दोष असतील किंवा आपल्या हातून जर चुकीचं काही खाण्यात आलं असेल तर त्याचे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं. किंवा जे अध्याय वाचताना आपल्या तोंडून जर एखादा उच्चार चुकीचा निघाला असेल तर त्याचाही दोष आपल्याला लागू नये म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं. विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय हा गुरुचरित्र ग्रंथाचा दिवस पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही हे 7 दिवसाचं पारायण एकदम व्यवस्थितरित्या करू शकता. घरी केलं तर हे नियम व्यवस्थित पाळायचे. जर मठात केंद्रात जर तुम्ही करत असाल तर त्याचे नियम वेगळे आहेत. विष्णू सहस्रनाम जर तुमचं मठातच किंवा केंद्रामध्ये आरती झाल्याच्या नंतर घेतलं तर तुम्हाला घरी येऊन वाचायची काही गरज नाही आहे, कारण तुमचं ऑलरेडी केंद्राचंच ती सेवा पूर्ण झालेली असते. पण जर केंद्रात नाही झालं आणि तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तर तेव्हा तुम्हाला घरी येऊन करायचं आहे, विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी सप्ताह करू शकता किंवा केंद्रातही करू शकता, मठातही करू शकता, तुमच्या इच्छेनुसार आहे. पण जिथे कराल तिथे तुम्ही मनापासून करा, शुद्ध मनाने करा, शुद्ध अंतकरणाने करा. बघा निश्चितच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होते की नाही बघा. आणि हा संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे. जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल, आता समजा तुम्ही घरात पारायण करताय तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे म्हणजे आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की हातात पाणी घ्यायचं, 3 वेळेस आचमन करायचं. श्री केशवाय नमः, श्री माधवाय नमः, श्री नारायण नमः असं म्हणून तुम्हाला ते पाणी पिऊन घ्यायचं. हातामध्ये फूल, गंध, अक्षदा घ्यायच्या आणि तुमची इच्छा, तुमचं नाव सांगायचं, इच्छा बोलायची, तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, तुम्ही कशासाठी ते पारायण करणार आहात ती इच्छा बोलायची आणि स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना ती प्रार्थना करायची की हे जे काही 7 दिवस तुम्ही हे पारायण आहे ते माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आपण करणारे कोणी नाही, करून घेणारे ते आपल्याकडून आहेत. त्याच्यामुळे त्यांना प्रार्थना करायची, तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या आणि जे काही माझे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मनोमन तुम्ही प्रार्थना करायची आणि ते हातातलं पाणी एका तामणात सोडून द्यायचं. अशा पद्धतीने संकल्प करायचा आणि तुम्ही 7 दिवसाचं पारायण एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं. आणि 7व्या दिवशी उद्यापनाला तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. 4 कोणते? एक स्वामी समर्थ महाराजांना, एक दत्त महाराजांना, एक कुलदेवीतेचा आणि 4था गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीचा, असं तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. कारण 4 नैवेद्य दाखवले तर समाप्ती आणि सांगता तुम्ही एकाच वेळेस करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला घरी सप्ताह आणि सांगता करून हे पारायण संतुष्ट करायचं आहे.
आणि एक सुवासिनी, जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल 10:30ची आरती करायची. 10:30च्या आरतीला तुम्ही 4 नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तुम्हाला एक सुवासिनी, ब्राह्मण सुवासिनी जोडपं जीव घालायचं आहे. पण जर ब्राह्मण सुवासिनी जोडपं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणत्याही जोडीला जीव घालू शकता. यथाशक्ती तुमच्या याने त्यांना तुम्हाला काय द्यायचं आहे, किती दक्षिणा द्यायची, 11 द्यायची, 21 द्यायची, 100 द्यायची, काय द्यायची ते तुमच्यावर आहे. त्यांना साडी वगैरे द्या, त्या दादांना कपडे वगैरे असतील तर ते द्या, नसतील तर टोपी पंचा देऊन त्यांचं यथाशक्ती काय म्हणतात ते यथाशक्ती त्यांची पूजा करा आणि हे पारायण संतुष्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही जर हा सप्ताह केला तर तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत ते दत्त महाराज, स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. फक्त तुम्ही तुमची मनापासून सेवा करायला विसरू नका. मनात कुठली शंका आणू नका की काही काहींच्या मनामध्ये खूप भीती असते की गुरुचरित्र ग्रंथ खूप पवित्र आहे किंवा खूप अवघड आहे, खूप नियम पाळावे लागतात. अशी जी काही भीती आहे तुमच्या मनामध्ये ती भीती पूर्ण काढून टाका आणि सगळं स्वामी समर्थांवर सोडा, दत्त महाराजांवर सोडा. फक्त मनामध्ये एवढंच ठेवा की मला मनापासून हे पारायण करायचं आहे. माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा, कारण मी पहिल्यांदाच हे पारायण करत आहे. पण जेवढं तुम्हाला माहिती आहे आणि जेवढं तुम्हाला पाळता येईल त्या पद्धतीने पाळून तुम्ही ते पारायण पूर्ण करा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्ही जी पूजा करतात ती नक्की स्वामींपर्यंत, दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. तुम्ही जी काही मनापासून सेवा करताना ती नक्कीच आपली स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे मनात कसल्या शंका ठेवू नका. तर यातून पण अजून जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून या प्रकट दिनानिमित्त जास्तीत जास्त सेवेकरी घडतील आणि जास्तीत जास्त लोक गुरुचरित्र पारायण करतील. त्यांच्याही नशिबातले जे काही दुःख असतील, संकट असतील ते प्रकट दिनानिमित्त दूर होण्यास मदत होईल. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.